नमस्कार मंडळी. 15 मिनिटांमध्ये स्वयंपाक असं वाचून तुम्हाला धक्का बसलाच असेल. पण स्वयंपाकामध्ये प्रत्येक वेळेला भाजी, चपाती, पोळी, भाकरी, सुकी भाजी, पातळ भाजी, चटण्या हे यावंच असं नाही. महिन्यातून 1-2 वेळा आपण असा शॉर्टकटवालं जेवणसुद्धा बनवू शकतो. पण ह्या वन पॉट मीलमध्ये सुद्धा सगळे आवश्यक घटक जे आपल्या शरीराला पोषण देणारे आहेत ते असणं गरजेचं आहे. म्हणजेच प्रोटीनसुद्धा, फायबरसुद्धा आणि थोड्याशा प्रमाणामध्ये कार्बसुद्धा. तसंच असा मी काही मेनू बनवत आहे. जेव्हा तुम्हाला कंटाळा येतो, तब्येत ठीक नसते किंवा जर घरी एखादं गेस्ट येणार असेल आणि त्यांना आपल्याला नाश्ता सोडून जर वेगळं काही सर्व्ह करायचं असेल, तर त्यासाठी हा मेनू उत्तम आहे. माझ्या रेसिपी चॅनलवरती असतातच, पण इथं मी आज बनवत आहे 15 मिनिटामधला जो माझा मेनू आहे तो. तर इथे मी काय केलं, पहिल्यांदा आलं, लसूण, मिरचीची पेस्ट करून घेतली. लसूण मी खात नाही त्यामुळे मी स्किप केलेला आहे. तुम्ही लसूण टाकून पेस्ट बनवून ठेवू शकता. मी कमीत कमी 2 ते 3 दिवस पुरेल एवढी हिरव्या मिरचीची पेस्ट करून फ्रीझरला ठेवते. तर ती पेस्ट बनवल्यानंतर मी थोडीशी पेस्ट माझ्या बाउलमध्ये घेतली आणि माझ्याकडं आहे इलेक्ट्रिक चॉपर, ज्याच्यामध्ये मी कोबी चॉप करून घेतलेला आहे. कोबीच्या ऐवजी तुम्ही कोणत्याही दुसऱ्या भाज्या वापरू शकता, पण प्रत्येक भाजींचा ना थोडासा मसाला वेगळ्या पद्धतीनं किंवा वेगळा थोडासा वापरला जातो आणि ह्या रेसिपीज मी माझ्या रेसिपी चॅनलवरती अपलोड करत असते. सर्वप्रथम मी नाश्त्याला सकाळी हे खस्ता समोसे खाऊन घेतले, जे की सातारमध्ये कुठं मिळतात हे माहीत नाही, पण मला वाईमधून पप्पांनी पाठवून दिलेले होते. त्या कोबीमध्ये मग मी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ टाकले. वेगवेगळ्या प्रकारामध्ये फक्त 2 प्रकार येतात. तर इथं मला बेडचा आवाज आला. पाहते तर आमचं बाळ उठलेलं होतं आणि ते बेडवरती पाय आपटला की लक्षात येतं तो उठले. उठून तो खेळत बसलेला असतो. त्याच्यामुळे माझं इथं सकाळचं स्वयंपाक होऊन जातो, तरीही तो आवाज करत नाही, रडत नाही, एकटा खेळत बसतो. तर त्याला एकदा तोंड दाखवून आलेले आहे आणि आता मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे. तर हे जे आज आपण बनवणार आहोत ना थेपले, ते तुम्ही दही, चटणी, टोमॅटो केचप किंवा अजून कोणत्याही वेगळ्या प्रकारच्या सॉसेसवरती खाऊ शकता. तसंच इथं मी तर थेपले बनवणार आहे. पण तुम्ही याच्याच पुऱ्या बनवूनसुद्धा चहाबरोबर खाल्ल्या तरीही चालतील. गुजराती लोकांचं पहा ना, बाहेर ट्रॅव्हल म्हणलं की त्यांचे थेपले ठरलेलेच असतात. तसेही आता इथे माझे कोबीचे थेपले बनवून तयार होत आहेत. तर तुम्हीसुद्धा असं झटकीपट जेवण जर कधी बनवायचं असेल आणि वेगवेगळ्या रेसिपी पाहिजे असतील, तर माझ्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.